माझ्याकडे आता इतका गोणी लाल कांदा आहे किंवा इतका क्विंटल लाल कांदा आहे, मी विकू की ठेवू? दुसरा प्रश्न आहे, रब्बी कांद्याचं काय करायचं? माझा कांदा आता काढलेला आहे, काढून तयार आहे. 8 दिवस झाले किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात, तिसऱ्या आठवड्यात येईल. मी विकणं योग्य राहील की ठेवणं योग्य राहील? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मार्चच्या 15 तारखेपर्यंत किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लाल आणि रब्बी कांद्याचे बाजारभाव कसे राहतील? ते वाढतील, घटतील, स्थिर राहतील? या सगळ्यांचा आढावा अगदी थोडक्यात आपण घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, दिनांक 8 मार्च 2026. आज रंगपंचमी आहे, मडीची यात्रा आहे आणि वसंतोत्सव आहे. मडीच्या यात्रेच्या निमित्त नाथांची कृपा आपल्यावर राहो ही सदिच्छा आणि रंगपंचमीच्या आपल्याला शुभेच्छा. अनेक महिला शेतकरी हा चॅनल बघत असतात, त्या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या काळातही आपण शेतीमध्ये आणि ग्रामविकासात अशीच प्रगती करावी ही सदिच्छा. आणि यासह आता आपण 3 टप्प्यामध्ये आजचा व्हिडिओ बघूया. पहिल्या टप्प्यामध्ये आज पुणे नगर जिल्ह्यातले बाजारभाव कसे राहिले रविवारी, आणि उरलेल्या टप्प्यांमध्ये लाल कांदा, रब्बी कांदा आणि त्याचे जे तुम्हाला अपेक्षा आहे, ज्याची तुम्ही वाट पाहताय त्याबद्दलची माहिती. राहता बाजारामध्ये आज जे आहे बाजारभाव 300 ते 1200 आणि सर्वसाधारण 900 रुपये. अकलूज बाजारात 300 ते 1700 सर्वसाधारण किंवा सरासरी 1000. पारनेर बाजारामध्ये 200 ते 1400 आणि सरासरी 1000. इथे 11,500 क्विंटलची आवक झाली आहे. पुणे बाजारात साधारण 22,200 क्विंटल आवक झाली. किमान बाजारभाव 400, कमाल बाजारभाव 1300 आणि सरासरी 950 रुपये. पुण्याच्या खडकी बाजारात 850, पिंपरी बाजारात 1350 आणि मोशी बाजारात 800 रुपये बाजारभाव होते. तर मंगळवेढा बाजारात 700 ते 1400 आणि सरासरी 1000 रुपये प्रति क्विंटल असे दर राहिले कांद्याला. अकोले नगर जिल्हा, इथे उन्हाळी कांद्याचं आगमन झालंय. इथे 2000 क्विंटल उन्हाळी कांदा आलेला आहे आणि जास्तीत जास्त 1400 रुपये दर मिळालेला आहे. किमान दर 150 आणि सरासरी 1000 दर मिळाला आहे. जी अपेक्षा आपल्याला मागच्या याच्यामध्ये होती साधारण त्या अपेक्षेप्रमाणे तो दर आहे. त्यामुळे तिथं थोडासा दिलासा पण आहे येणाऱ्या काळामध्ये. आता पुढे जाण्यापूर्वी आजची तारीख परत एकदा सांगतो. आज आहे 8 मार्च, वार आहे रविवार 2026. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. लाईक करून हा व्हिडिओ शेअरही करा. आजच्या मेंबरशिप व्हिडिओमध्ये मी एप्रिलमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव काय राहतील संभाव्य तेही सांगितलेलं आहे. लाल कांदा, उन्हाळी कांदा विकायचा की नाही त्याबद्दल मी आता सांगणारच आहे, पण तिथेही सांगितलं आहे. आणि जिल्हावार अगदी अहिल्यानगर पासून तर अकोला, नाशिक, पुणे या इथपर्यंत साधारण कांद्याची सरासरी रेंज काय राहील, म्हणजे साधारण या ते या दरम्यान कांदा कुठे कुठे राहू शकतो, कुठे आणि कसं राहील याचं विश्लेषण केलं आहे. ज्यांना त्याची त्या संदर्भातली अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून ती माहिती तुम्हाला मिळू शकते. तर हे एक निवेदन आहे. आता लाल कांद्याचा विषय आहे. मागचा सगळा आठवडा आणि त्याच्या आधीचा आठवडा, सुरुवातीला अफवा, नंतर जे काही घडलं मग युद्ध सुरू झालं, या सगळ्यात लाल कांद्याचे जे दर पडले ते परत वाढले नाहीत. पण नंतर जेव्हा होळीनंतर बाजार सुरू झाला त्यामध्ये काही ठिकाणी ते साधारण 1 रुपयापर्यंत त्याच्यात सुधारणा झाली. आता तुमचा जो प्रश्न आहे की येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील, त्याचं उत्तर मी इथे मेंबरशिप व्हिडिओ दिलंच आहे, ते तुम्ही बघू शकता. पण येणाऱ्या काळामध्ये लाल कांद्याचे बाजारभाव जे आहे ते पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे या ठिकाणी टिकून राहतील, स्थिर राहतील. नगर, नाशिकमध्ये इथे मात्र बऱ्यापैकी त्यामध्ये वर खाली होऊ शकतात. हे अनस्टेबल मार्केट आहे नगर आणि नाशिक. इथे ते फार वाढायची शक्यता नाही. कदाचित 1000च्या खाली येतील, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत वाढले तर 50 पैसे 1 रुपयाची वाढ असेल.
आता तुमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की माझा लाल कांदा मी ठेवू का विकू? खरं तर आता ऊन वाढतं आहे यामुळे आणि एकूणच मध्ये थोडंसं धुक्याचंही वातावरण होतं, मध्येच ऊन येत आहे, मध्येच थंडी आहे. असं थोडंसं विचित्र वातावरण आहे. गुढीपाडवा झाल्यानंतर वातावरण आणि ऋतू बदल आहे. वसंत ऋतूला प्रारंभ झालेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर लाल कांद्याचं तुम्हाला माहिती आहे की तो 5 ते 7 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. कदाचित 10 दिवस टिकतो, 15 दिवस टिकतो रांगडा कांदा असेल तर. पण शक्यतो तो 5 दिवसापेक्षा साठू नये असं शास्त्रज्ञ सांगतात. आणि त्यानंतर जर तुम्ही बाजारात घेऊन गेला तर भाव ₹1 वाढलेला असेल, पण तुमच्या कांद्याची क्वालिटी ₹2च्या याच्यानुसार घसरलेली असेल, त्यामुळे तुमचं नुकसान होईल. त्यामुळे अतिशय स्पष्ट आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देणार आहे. मला माहिती आहे की बरेचदा चांगले बाजारभाव जेव्हा वाढणार आहेत असं सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही व्हिडिओला भरभरून लाईक करतात. पण जेव्हा नकारात्मक किंवा निगेटिव्ह असेल तेव्हा अगदी अनेकांनी अगदी शिवीगाळाही करतात. आता आम्हाला त्याची सवय झालेली आहे. पण तरी पण तुम्हाला तुमचं नुकसान होऊ नये किंवा हा जो निर्णय हा तुम्ही घ्यायचा आहे. पण तरी स्पष्ट सल्ला देणं आमचं काम आहे, परखड बोलणं आमचं काम आहे. तर या सगळ्या याच्यातनं लाल कांदा तुम्ही फार ठेवू नका. तुमच्या बाजार समितीचा आणि त्याचा आढावा घ्या आणि मगच तो विका. पण फार तो ठेवू नका. लाल कांदा ठेवण्याचे दिवस नाही. बाजारभाव वाढत आहेत लाल कांदा उन्हाळीला, पण किती वाढतील? 50 पैसे, ₹1. निर्यातीचे गणित थोडे बदलत आहेत आणि एप्रिल नंतर खरी निर्यात जी दरवर्षीची निर्यातीचं जे वर्ष असतं किंवा कांद्याचं आर्थिक वर्ष हे एप्रिल ते मार्च असं असतं. तेव्हापासून सुरुवात होईल. समजा आता हे युद्ध झालं असतं किंवा नसतं झालं तरी पण कांद्याच्या किमती या सगळ्या याच्यामध्ये निर्यातीच्या संदर्भात विचार करायचा झाला तर ते सगळा भाग एप्रिल नंतरच सुरू झाला असता किंवा मार्च एंडपर्यंत. त्यामुळे आता जर तुमच्याकडे कांदा शिल्लक असेल लाल कांदा तर फार काही वाट बघू नका. तो विकलेला केव्हाही चांगला असा सल्ला मला द्यावासा वाटतो. मात्र कांदा विकायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे. शेवटी तुमची मेहनत आहे, तुम्ही पिकवलेला कांदा आहे आणि तुमचा माल आहे. या संदर्भातलं डिस्क्लेमर आपण दिलेलं आहे. आपण कधी आत्ताच विकून टाका आणि ठेवा असा सल्ला देत नाही. मात्र परिस्थिती अशी आहे की विकण्यासारखी स्थिती आहे, ठेवण्यासारखी नाही. याच्या बरोबर उलट सल्ला उन्हाळी कांद्यासाठी देईन की ज्या शेतकऱ्यांकडे शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदा चाळी आहे किंवा पारंपरिक कांदा चाळी असतील आणि ज्यांच्याकडे उन्हाळी कांदा टिकवण क्षमता चांगली राहील, त्याच्यामध्ये घट येणार नाही, खराब होणार नाही, मॉइश्चर किंवा आर्द्रता या सगळ्यातनं तो खराब होणार नाही, अशा ठिकाणी किंवा पाऊस आला आणि मागच्या वेळेसारखं तो शेतामध्येच राहिला तर या गोष्टी जर नसतील आणि संरक्षित आणि सुरक्षित जर तुम्ही तो ठेवला असेल तर त्यांना आव्हान असं आहे की विकायचं असेल तर अगदी थोडा थोडा विका. टप्प्यानं विक्रीचा हा काळ आहे. एकदम सगळा कांदा विकून तुम्हाला फायदा होणार नाही, तसाही होत नाही. अनेक शेतकऱ्यांचे तसे अनुभव आहे. त्यामुळे हा सगळा महिना उन्हाळी कांदा जरी तुमचा आला असेल तरी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये हा आणि मार्च आणि एप्रिलचा काही भाग तो तुम्हाला विक्रीसाठी हा अनुकूल काळ नाहीये. थोडंसं 15 मार्च ते 20 मार्चपर्यंत लाल कांद्याचा दबाव असणार आहे बाजारात. लाल कांद्याच्या दबावामुळे उन्हाळी कांद्याचे भाव हे कमी आहेत. काही व्यापाऱ्यांशी बोलणं सुरू आहे, डेटा गोळा करणं सुरू आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सुरुवातीला महाराष्ट्र कृषी विभागानं असं दिलेली माहिती होती की कांद्याची लागवड कमी झाली, ते तुम्हाला सांगितलं. नंतर आता जो डेटा आला त्यात त्यांनी सांगितलं की नाही, मागच्या वर्षी इतकीच आहे, साधारण 6.5 ते 6.25 लाख हेक्टरवर किंचितशी वाढ झाली. म्हणजे किती, साधारण 2 ते 3%. व्यापाऱ्यांचं म्हणणं असं आहे की नाशिक पट्ट्यामध्ये 30% कांदा घटतो आहे. पण अजून अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या पट्ट्यातल्या शेतकऱ्यांशी बोलून त्यांचे अंदाज घेत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात या सगळ्यातनं सुद्धा कांद्याची किंमत ठरत असते. खाली कर्नाटक आहे किंवा आंध्र आहे. तर मध्य प्रदेश आपल्या कांद्यावर जास्त प्रभाव टाकतो. तिथे लागवड वाढलेली होती. UP, बिहारमध्ये सुद्धा झाली होती. अगदी हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा कांद्याची लागवड होती.
आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, दिल्ली हे तसं शहरी राज्य आहे, मेट्रो सिटी आहे, पण दिल्लीमध्ये सुद्धा 8 का 10 हेक्टरवर अशी लागवड दाखवलेली आहे आकडेवारीमध्ये मागच्या वर्षी. तिथे बाजूला जो शहराच्या बाजूला जो शेतीचा परिसर आहे, तिथं सुद्धा कांद्याचं पीक घेतलं जात असेल. तर एकूण हे सगळं लक्षात घेता ही सगळी आकडेवारी असं सांगितलं जातंय, कांदा निर्यातदार असतील, जे जाणकार व्यापारी आहे आणि जे कांद्याचे विश्लेषक आहेत ते सांगत आहेत की साधारणपणे 8 ते 20% हा आकडा अजून कोणीच पक्का सांगितलेला नाही. 8 ते 20% लागवड घटू शकते आणि उत्पादनही घटू शकतं. निर्यात जी आहे ती मागच्या वर्षीच्या तुलनेत बरी असली तरी एकूण सरासरी निर्यातीच्या तुलनेत ती कमी असल्याचं दिसतंय. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपया इतका घसरला आहे की निर्यात कमी असून सुद्धा निर्यातदारांना किंवा आपल्याला म्हणजे विशेषतः आपल्याला जी मिळकत आहे त्यात फरक पडलेला नाही. या संदर्भातले मागचे सगळे व्हिडिओ बघा. आणि आत्ताची युद्धजन्य स्थिती आहे, तिथे आपण जी माहिती सांगितलेली होती दुबईमध्ये आता 4.5 दिरहमपर्यंत कांदा पोहोचलेला आहे. आणि त्यांनी जे प्रायोरिटीज दिलेल्या आहे, कोरड्या मालाला धोका कमी आहे कारण उशिरा गेला तरी चालेल. जो ताजा माल आहे त्याला धोका जास्त आहे, त्याच्यामध्ये फळ भाजीपाला येतात. कांदा हा त्या कोरड्या आणि ताज्यामधला माल आहे. तरी पण जास्त भाडं देऊन व्यापारी तिकडे हे पाठवत आहेत. त्याचाही काही पॉझिटिव्ह फायदे पुढच्या आठवड्यात तुम्हाला दिसतील. एवढं सगळं करून लाल कांद्याला फार फार तर 1 ते ₹1.5 वाढ होईल. त्यामुळे थांबायचं की नाही हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. उन्हाळी कांद्याची स्थिती अशीच आहे. पुण्यामध्ये आज उन्हाळी कांदा जास्तीत जास्त ₹13.5 गरवा कांदा जो आहे 12 ते ₹13 विकला गेला आणि ॲव्हरेज जो आहे तो ₹1000 आहे. नाशिकचा विचार करता लासलगावला जो कांदा आला होता तोही साधारण 12-13 या दरम्यानच होता. त्यामुळे ही जी रेंज आहे या वर्षीची किंवा या सगळ्या आठवड्याची मार्चच्या 15 मार्च किंवा या सगळ्या याच्यामध्ये उन्हाळी कांदा जर बाजारात आला तर त्याचे दर साधारण असेच राहतील. ते 1500-2000 होणार नाहीत. तर या हिशोबाने तुम्ही कांदा विकावा. अगदी अचूक कुठल्या जिल्ह्यात किती बाजारभाव, कसे रेंज, काय करावं, कसं करावं याविषयीची माहिती जॉईनच्या बटनावर क्लिक करून मिळू शकेल. अन्यथा इथं तुम्हाला सांगितलेलीच आहे. डिस्क्लेमर तुम्ही बघत असाल हे आपण गृहीत धरलेलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. धन्यवाद.